प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 जानेवारी 2026 सोमवार। 9 वाचे आज्ञा पालन। तू कोफर लाकडाचे एक जगात तयार कर, त्या जगातच कप्पे कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव। उत्पत्ती 6 अध्याय 14 वचन। परमेश्वराने जेव्हा नोवाला जगात बांधण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याने अतिशय स्पष्ट व सविस्तर सूचना दिलेल्या लांबी, रुंदी, उंची, मजल्याची संख्या तसेच फक्त एकच दरवाजा आणि एकच खिडकी असावी ही अचूक अट शुद्ध रचनेबरोबरच देवाने त्यांची मोजमापेकी निश्चित दिली आणि पवित्र शास्त्र सांगते, देवाने नोवाला जे काही आज्ञा दिले होते त्याप्रमाणे त्याने सर्व काही केले। उत्पत्ती 6 अध्याय 22 वचन। देवाला आपल्या लोकांकडून सर्वात अधिक हवे असते ते म्हणजे आज्ञापालन। प्रभू जे काही आज्ञा देतो त्यांचे पालन आपण कोणत्याही प्रश्न न विचारता आणि विलंब न करता केले पाहिजे। नोवाने देवाची आज्ञाप्रमाणे तंतोतंत आज्ञापालन केले म्हणून प्रभूने त्याला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जगात प्रवेश दिला व त्यांचे संरक्षण केले। लग्न समारंभात कधीकधी लोक रुपया 100 ऐवजी 100 अशी भेट देतात, त्यामागेचे कारण मला माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, देव जेव्हा एखादे माप ठरवतो तेव्हा त्यात आपण एकही कट वाढवू नये किंवा कमी करू नये। नोज आणि एक हातभरसुद्धा मोजमाप बदलले नाही। देवाच्या आज्ञामध्ये बदल किंवा फेरफार करत येत नाही। पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देते, तुमच्यापैकी कोण काळजी करून आपल्या उंचीत एक हातवर वाढवू शकतो। मत्ती 6 अध्याय 27 वचन। देवाने तुमच्या जीवनासाठी जे माप ठरवले आहे ते स्वतंत्रच्या प्रयत्नाने वाढवण्याचे प्रयत्न न करता स्वीकारलेले पाहिजे। देवाने जेव्हा मोसेला निवास मंडप बांधण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याला सविस्तर आराखडे दिले। मोसेने त्यात काहीही वाढ किंवा कपात केली नाही। त्याच्या पूर्ण आज्ञापालनामुळे प्रभूचे तेज निवास मंडपात भरून राहिले। निर्गम 40 अध्याय 34 वचन 35 वचन। त्याचप्रमाणे देवाने दाविदाला मंदिराचा आराखडा दिला, सॉलोमोनाने तो त्यानुसार बांधला। जेव्हा त्याने मंदिर अर्पण केला तेव्हा देवाची तेजस्वी मेघधारा उतरून मंदिर भरून राहिली। देवाची मान्यता यांची ती साक्ष होती। देवाची वचनानुसार आपले आत्मिक जीवन उभारा, उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका। जेव्हा तुम्ही प्रत्येक आज्ञा आणि शिक्षणाचे 100% पालन करता तेव्हा स्वर्ग स्वतः तुमची मान्यता देतो। देवाची लेकरांनो, प्रभूचे पूर्ण मनाने आज्ञापालन करा। ते तुम्हाला जी प्रत्येक सूचना देते ती आचरणात आणा। तसे केल्यास त्याचे तेज तुमच्या हृदयात भरून राहील आणि अनंतकालात तो तुम्हाला अपार आनंदाने आपल्या तेजस्वी राज्यात नेईल। अधिक म्हणण्यासाठी वचन, तुला कोणतेही अनिष्ट होणार नाही आणि कोणतीही पीडा तुझ्या निवासाजवळ येणार नाही। स्तोत्र 91 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 13 अध्याय 14 अध्याय 15 अध्याय। सायंकाळी मत्ती 5 अध्याय 1 से 26 वचन। धन्यवाद। 26